हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर दसऱ्यामध्ये सगळ्यात शेवटी मी सांगितलं होतं की मला किचन क्लीनिंग करायचं आहे आणि तेच मी आज करायला घेतलेलं आहे, कारण आता दसरा 2 ते 3 दिवसांवर आलेला आहे। तर घटस्थापनेच्या आधी आपली जी काही क्लीनिंग असते किंवा घरातली आवराआवरी असते तर ती झाली पाहिजे। तर त्यासाठी मी सुद्धा इथे कामाला लागलेली आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझं किचनचं डीप क्लीनिंग। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात आधी मी इथे फ्रीज माझं क्लीन करणार आहे। फ्रीज क्लीन करताना मी वरती सामान ठेवलेलं असतं तर ते सगळ्यात आधी काढून घेतलं, प्लग सुद्धा काढून घेतला आणि त्यानंतर आता मी इथे फ्रीज पूर्ण रिकामं करून घेतलेलं आहे। फ्रीजमध्ये मी सगळीकडेच सोडा टाकत आहे। जर आपण फ्रीजमध्ये सोडा टाकून फ्रीज 15 ते 20 मिनिटांसाठी असं बंद करून जर ठेवलं तर फ्रीजला जो काही वास येतो, कुबट वास येतो, तर तो वास निघून जातो। तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा। फ्रीज बंद करून ठेवलंय तोपर्यंत मी माझ्याकडचे जे मोठे डबे होते ते पण मला त्यासोबत क्लीन करायचे होते। तर त्यासाठी मी ते सगळेच डबे जे आहेत तर ते रिकामे करून घेते। तर त्यामध्ये माझ्याकडे स्टीलचे 6 डबे आणि प्लास्टिकचे मोठे मोठे 4 डबे आहेत। मीडियम साईजमध्ये 5-6 डबे आणि सगळ्यात छोट्या साईजमध्ये तर भरपूर असे डबे आहेत। तर हे सगळे डबे मी आधी रिकामे करून घेणार आहे। तर जे काही सामान असतं तर ते पातेल्यांमध्ये मी इथे काढून ठेवलेले, पण काही डबे तर मी जे एक्स्ट्राचं सामान असतं तेच ठेवण्यासाठी वापरत असते। तर त्यामुळे ते सामान मी अशा प्रकारे इथे एका साईडला काढून घेत आहे। तर आता सगळे डबे रिकामे झाले की सगळेच घासून धुवून व्यवस्थित असे पुसून ठेवायचे। तर अशा प्रकारे मी हे कामं करत असते। माझ्याकडच्या एका डब्यांमध्ये जे बाथरूम रिलेटेड असतं तर ते सगळं ठेवले, जसं की वेगवेगळे साबण, घासणी, निरमा जे काही आहे तर ते सगळं मी यामध्येच ठेवत असते। तर ते एका पातेल्यामध्ये न काढता मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्या कपड्यावरतीच हे सगळं व्यवस्थित असं बांधून साईडला ठेवून देणार आहे। पातेल्यामध्ये जर ठेवलं तर त्याचा वास लागणार, तर त्यामुळे मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे। तर हे जे काही सामान आहे तर ते रिकामं झालेलं सामान आणि हे डबे इथे आता सगळे काढून झालेले आहेत। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि आता मी फ्रीज ओपन करून त्यामधल्या ज्या काही रॅक आहेत त्याचे सगळे जे फ्रीजमधले पार्ट्स आहेत तर ते पार्ट्स मी सेपरेट करून घेते, कारण ते पण मी स्वच्छ असे धुवून घेणार आहे। तर ही फ्रीजची डीप क्लिनिंग आपल्याला 3 ते 4 महिन्यातून केलीच पाहिजे, पण बरेच जण करतात किंवा कोणी करत नाहीत, तो ज्याचा त्याचा प्रश्न राहिला। पण मला तरी फ्रीजची डीप क्लिनिंग करायला आवडते सुद्धा आणि झटकीपट होते पण, तर त्यामुळे मी नेहमीच करत असते। अशामध्ये माझा जो फ्रीज आहे तो मी बरेच दिवस झालं क्लीन केला नव्हता, तर त्यामुळे तुम्हाला माझा फ्रीज बऱ्यापैकी घाण झालेला दिसत असेल। तर आता हा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करायचं म्हटलं तर जो फ्रीज आहे त्याच्यापेक्षा जास्त चमकला पाहिजे, तर त्यासाठी थोडीशी घाणही दिसलीच पाहिजे। तर आता मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फ्रीज डीप क्लीन करण्यासाठी आपण घरच्या घरी मस्त असं एक सोल्युशन तयार करणार आहोत। एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। यामध्ये डिशवॉश लिक्विड घालायचं आणि त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आणि त्यासोबत व्हाईट व्हिनेगरचा आपल्याला वापर करायचा आहे, जे की आपण खाण्यासाठी वापरतो। तर हे सगळं मिश्रण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं झटकीपट असं सोल्युशन तयार झालेलं आहे फ्रीज क्लीन करण्यासाठी। तर तुम्ही पण हे सोल्युशन घरच्या घरी नक्कीच बनवू शकता। बऱ्याच वेळेला आपण बाजारातून महागडे प्रोडक्ट्स आणतो तर ते आणण्याची गरज पडत नाही, जेणेकरून आपला पैसाही वाचतो आणि घरच्या घरी एकदम छान असं झटकीपट सोल्युशन तयार होऊन आपली कोणतीही क्लिनिंग असेल तर ती कमी वेळामध्ये होते। फ्रीज क्लीन करताना मी फ्रीज थोडासा पुढे सुद्धा ओढून घेते, जेणेकरून मागचा पार्ट सुद्धा आपल्याला क्लीन करता यावा आणि खालचं जे काही आहे तर ते पण व्यवस्थित असं झाडून पुसून घेता यावं। तर याच सोल्युशनने मी सॉफ्ट स्क्रबर यूज करून अशा प्रकारे मी सर्व घासून घेते व्यवस्थित। तर तुम्ही थोडासा कानाकोपऱ्यांमध्ये जर वापरायचा असेल तर स्प्रे बॉटलमध्ये टाकून स्प्रे बॉटलचा सुद्धा वापर करू शकता।
मी नेहमी फ्रीज जेव्हा क्लीन करते तेव्हा अशा प्रकारेच क्लीन करते। तर चला, फ्रीज क्लीन करत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगते, तर ती म्हणजे सगळ्यात आधी की मला फ्रीज कसा क्लीन करायचा किंवा त्यातले रॅक निघतात, पार्ट्स सेपरेट होतात, हे सुद्धा मला माहीत नव्हतं। तर हे मला माझ्या मिस्टरांनी शिकवलं। त्याचं कारण म्हटलं तर आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी फ्रीज नाही आहे आणि अजूनसुद्धा फ्रीज तिथे नाही आहे। तर त्यामुळे मला फ्रीजबाबतचं खूप काही माहीत नव्हतं। जेव्हा माझं लग्न झालं आणि फ्रीज आला तर त्यानंतरच मला या सर्व ज्या काही आहेत तर त्या गोष्टी कळाल्या। कोणाकोणासोबत असं काही होतं तर ते मला कमेंटमध्ये सांगा। तर चला म्हटलं तुमच्यासोबत माझी ही एक स्टोरी पण शेअर करावी। तर आता अशा प्रकारे मी फ्रीज जे आहे ते आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने दोन्हीही साईडने याच सोल्युशनने क्लीन करत असते। तर जेणेकरून आपला वेळ आणि पैसे दोन्हीही वाचतं। कुठलाही डाग असेल फ्रीजमध्ये लागलेला कशाचाही जेव्हा आपण भाज्या ठेवतो तर त्यामुळे आपलं फ्रीज खराब होतं असं वाटतं, पण या सोल्युशनने कोणताही डाग असेल किंवा काहीही असेल तर ते इझिली निघतं। तर तुम्ही पण अशा प्रकारचं सोल्युशन नक्कीच ट्राय करा। तर आता माझी आतली आणि बाहेरची साईड पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर एका ओल्या कपड्याच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं। नेहमीप्रमाणेच पाण्याचं काम असेल किंवा काही कामं असतील तर टियाला खूप इंटरेस्ट येतो आणि ती पण मध्ये मध्ये करायला आलेली आहेच। तर ती म्हणत होती की मम्मी मला पण हे करू दे, आणि तिला मी करू देत नसल्यामुळे ती रुसून पलीकडे जाऊन बसली। तर इथे मी पाण्याने सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून परत नंतर कोरड्या कपड्याने पुसून घेत होती। तर टियाला सांगितलं की तू कोरड्या कपड्याने पुस, पण ती तयार नव्हती आणि रडायला लागली। तर तिला म्हणलं ठीक आहे, तू ओल्या कपड्याने पुस, मी कोरड्या कपड्याने पुसते, कारण ओल्या कपड्याने माझं व्यवस्थित सगळीकडून पुसून झालं होतं। अशा प्रकारे तुम्ही तुमचा कसल्याही पद्धतीचा म्हणजे कितीही खराब झालेला फ्रीज असेल तर एकदम चकाचक करू शकता। तर मी तुम्हाला ते पुढे दाखवेलच, पण त्यानंतर मी लगेच माझी जी काही भांडी रिकामी केली होती, जी काही डबे होते तर ते सगळे मी इथे घासून स्वच्छ धुवून खाली एक कॉटनचा कपडा अंथरला आणि त्यावरती अशा प्रकारे ठेवले। जेव्हा मी स्टीलचे डबे किंवा स्टीलचं कुठलंही भांडं घासत असते तर जे स्क्रबर असतं थोडंसं खडबूड, तर त्यानेच मी यूज करते। आणि त्यानंतर जेव्हा असे प्लास्टिकचे डबे वगैरे असतात तर त्यावेळेला सॉफ्ट स्क्रबर वापरायचं ग्रीन कलरचा, जेणेकरून आपल्या प्लास्टिकचे जे काही डबे असतात तर त्यांना स्क्रॅचेस येत नाहीत आणि ते निघतात सुद्धा लवकर। तर अशा प्रकारे ही माझी जी काही आता बरण्या डबे आहेत तर ते सगळे मी घासून स्वच्छ धुवून घेतले। त्यासोबतच फ्रीजचे जे काही पार्ट्स आणि रॅक काढले होते तर ते पण स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यावरती ठेवलेले आहेत, तुम्हाला पलीकडच्या साईडला दिसत असतील। तर फ्रीजचा समोर घेतला होता आणि त्याच्या साईडलाच माझी ही वॉशिंग मशीन असते, तर ती पण मी समोर घेऊन आतल्या साईडने तर आपण क्लीन करतो पण बाहेरच्या साईडने पण क्लीन केली पाहिजे, त्यामुळे साईडला घेऊन ती पण मी अशा प्रकारे क्लीन करत होते। तर जेव्हा अशा प्रकारे घरातली आपण क्लिनिंग करतो ना तर तेव्हा एक वेगळंच म्हणजे आनंद मिळतो, मला तरी तो खूप जास्त आनंद मिळतो। आणि समोरच्या साईडला काढून मी खाली जे काही टाईल्स आहे तर ती पण क्लीन करून घेत असते, झाडून पुसून घेते, जेणेकरून बऱ्याच वेळेला ते तसंच आपण जेव्हा वस्तू ठेवतो तर त्याच्या खाली सुद्धा धूळ जमा होते आणि ती आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये क्लीन करणं होत नाही। जरी आपण त्या खालून झाडू मारून घेतला तरी छोटे छोटे जी काही धूळ असते तर ती तशीच राहते, त्यामुळे ती पण पुसून घेतली पाहिजे। तर अशा प्रकारे माझं आता हे मशीन सुद्धा क्लीन झालेलं आहे आणि त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं मनाला, दिसायलाही ते सुंदर दिसतंच। फ्रीज तर आपला नवीन झालेलाच आहे आता, त्यामुळे फ्रीजचं काही टेन्शन नाही, पण जी काही आता भांडी डबी होती
तर ती सगळी आता मी इथे स्वच्छ अशी पुसून घेणार आहे। तर खूप जास्त वेळ आपण अशीच ठेवली तर त्यावरती जे काही पाणी असतं धुतलेलं तर ते तसंच राहतं आणि त्याचे जे काही डाग आहेत तर ते उमटले जातात आणि त्याशिवाय डब्बे किंवा भांडी जे काही असेल तर ते लवकर वाळलीसुद्धा जात नाहीत। तर त्यामुळे माझं इथे हे सुद्धा एक काम चालू होतं की लगेच जी काही भांडी आहेत तर ती व्यवस्थित असं कपड्याने पुसून घ्यायची। फ्रीजमधले सगळे रॅक पण मी पुसून घेतले आणि त्यानंतर आता डब्बे पण इथे लगेच पुसून घेत आहे। कोणतंही काम करताना आपण सगळंच काम एकदाच नाही करायचं, स्टेप बाय स्टेप। म्हणजे एखादा जर पार्ट केला तर तेवढाच करायचा। जसं की मी आता आज क्लीन करण्यासाठी फ्रीज, वॉशिंग मशीन आणि डब्बेच फक्त घेतलेले आहेत। सगळीच भांडी आणि छोटी जर डब्बे काढली असती तर घरभर पसारासुद्धा झाला असता आणि आपल्याला तेवढा काम करायला उत्साह पण राहिला नसता। तर त्यामुळे असं एक एक जर पार्ट घेऊन आपण व्यवस्थित क्लीन केला तर लवकरसुद्धा होतो आणि मेन म्हणजे आपल्याला कंटाळा येत नाही, उत्साह येतो आणि उत्साहामध्ये आपण कधी काम केलं ते आपल्याला नंतर लक्षात सुद्धा येत नाही, वेळ पण कमी लागतो। ही सगळी कामे मी 1.5 ते 2 तासामध्ये केलेली आहेत। तर त्यामुळे आता अशाच पद्धतीने तुम्ही कामे केली तर तुमची ही कामे लवकर होतात। आणि हे 2 पिठाचे डबे मी आधीच स्वच्छ धुवून त्यामध्ये पीठ भरून ठेवले, त्यामुळे हे धुण्याची गरज नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।